आक्रोश मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, आमदार संजय गायकवाड। सर्वपक्षीय, जातीय व सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आले मोर्चाचे आयोजन। बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या, परभणी येथील सोमनाथची झालेली हत्या व बुलढाणा येथील त्रिशरण चौकात टेम्पोच्या धडकेत कुमारी स्नेहल चौधरी हिच्या झालेल्या अपघाती मृत्यूच्या सोमवारी 10 मार्चला बुलढाणा शहरात सर्वपक्षीय, सर्व जातीय, सर्व संघटनांच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व गुन्हेगारांना आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे। महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये घडणाऱ्या अगदी अंगावर शहारे आणणाऱ्या घटना, संतोष देशमुखांची क्रूरपणे निर्घुणपणे झालेली हत्या, सोमनाथची हत्या आणि बुलढाणा शहरामधल्या त्रिचरण चौकामध्ये स्नेहल चौधरीला एखाद्या जनावरासारखं एका टेम्पोने चिरडलं, अशा अनेक घटनांमुळे मानवी मन हे पिळून त्या ठिकाणी निघालेलं आहे। या घटनांमुळे अनेकांची मानसिकता मुली रस्त्यावर पाठवायच्या आणि पाठवायच्या असुरक्षितता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली आहे आणि म्हणून सोमवारी 10 तारखेला बुलढाणा शहरामध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम घटना, बुलढाणा शहरातल्या घटना आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्व जातीय आणि सर्व संघटनांच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं। उद्या ज्या घटना घडल्या त्या तुमच्या परिवारासोबतही घडू शकतात आणि म्हणून आपल्या परिवाराला सुरक्षा देण्याच्या दृष्टिकोनातून, आपल्या मुलीचं जीवन वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि एक आपली प्रचंड अशी शक्ती या गुन्हेगारांना दाखवावी, जेणेकरून येणाऱ्या काळात गुन्हा करताना गुन्हेगारांना आपली शक्ती पाहून त्याला गुन्हा करायचं धाडस होणार नाही।